जिग्नेश आरो 11. थँक्यू डीजे. डीजे खतरनाक बॅटिंग संकेत बाबरेची. धमाका आहे तो मात्र संकेत बाबरेचा. जिग्नेश आरो 11 वंजारपाडा. पण राणा प्रताप वेनगाव संघाला देखील विसरून चालणार नाही. चांगली गोलंदाजी याही गोलंदाजाकडे आहे आणि परफॉर्मन्स मात्र दमदार आहे. सध्या स्कोर कार्ड वरती धावा वेगाने वाढतायत. फटका संख्येचा यावेळेस देखील स्क्वेअर लेगला काबीज करण्याचा प्रयत्न. शतरक्षक पोहोचलेत. रन्स इथून मिळेल 1. स्कोर पहिल्या षटकाचा पॉवर प्लेचा इथून खेळ समाप्त झाला P1 चा आणि P1 मध्ये स्कोर झालाय 11 धावा ऑन बोर्ड आहेत. संकेत बाबरे, वैभव माळी यशस्वी सलामी पहिल्या षटकामध्ये देत असताना महाराणा प्रताप वेनगाव संघाकडून मात्र पहिल्या ओव्हरमध्ये खर्च झाला धावा 11. खरं तर या क्रीडा स्पर्धेमध्ये फलंदाजांनी जर तुफानी बॅटिंग केली तर भरपूर धावा ते उभ्या करू शकतात. आजच्या दिवसाची सुरुवात जी केली होती ना आंथरड वरडी संघाने 5 ओव्हरमध्ये 75 धावा या संघाने ठोकून काढल्या होत्या. आणि आता खरं तर जिग्नेश आरो 11 चेंज द गेम वंजारपाडा धमाकेदार सुरुवात करत असताना संकेत आणि वैभवने 11 धावा पहिल्या षटकामध्ये धावा फलकावरती ऍड केल्यात. मनोहरजी घुडे साहेबांनी पुरस्कृत केलेला जिग्नेश आरो 11 चेंज द गेम वंजारपाडा आणि राणा प्रताप वेनगाव संघ पहिल्या ओव्हरमध्ये 11 धावा खर्च केल्यानंतर आता ओव्हर नंबर 2 मध्ये गोलंदाजाला इथून इन्व्हाइट केलं जाईल. भरपूर विचार वेनगाव संघाला करावा लागेल कारण पुन्हा एकदा बॅक इन फॉर्म येत असताना संकेत बाबरे आणि त्याचबरोबर वैभव माळी. खरं तर ही जोडी जेव्हा मैदानाच्या आतमध्ये तुफानी आल्ला चढवते त्यावेळी यांना थांबवणं थोडं कठीण असतं. पण आता वेनगाव टीमकडून ओव्हर नंबर 2 मध्ये बॉलर आलाय. खरं तर महाराणा प्रताप कर्णधार स्वतः बॉलिंग मार्कवरती सज्ज होईल. माहिती आहे की इथून मात्र सलामीच्या जोडीने चांगली सुरुवात केलेली आहे. P1 मध्ये रन्स आल्यात त्यामध्ये टोटल महाराणा प्रताप वेनगाव टीम कडून रुपेश बॉलिंग मार्कवरती आलाय. समोर येतो संकेत बाबरे. संकेतच्या बॅटमधून फटका आला. ऑन साइडला चेंडू चाललाय. दूर आहेत 2 खेळाडू. बॉल पर्यंत येण्याचा प्रयत्न सुरू आहे आणि थांबलं वैभव. थांबलो. आधी धावला असतं तर कदाचित 2 धावा पूर्ण झाल्या असत्या. खरं तर ही मॅच आहे ना फिल्डिंग वरती देखील प्रेशर येईल अशी मॅच आहे. एकेचं दुहेरीमध्ये कन्वर्ट करण्यामध्ये देखील जिग्नेश आरो 11 चेंज द गेम वंजारपाडा हा संघ माहीर आहे. पुन्हा एकदा बॅक इन फॉर्म वंजारपाडा संघाला यावं लागेल. कारण या वर्षीच्या सीझन मध्ये सावळ्याचंच ते क्रीडांगण होतं जिथे वंजारपाडा संघाने पहिल्या क्रमांकाची ट्रॉफी जिंकली होती. आणि पुन्हा सावळ्याचं जे क्रीडांगण आहे जिथे दोस्ती चषकामध्ये नाईट टुर्नामेंटमध्ये ट्रॉफी जिंकायची आहे आणि त्यासाठी प्रयत्नही तेवढेच करावे लागणार आहेत. खतरनाक सामना होईल यात मात्र शंका नाही. हॅलो
तर संकेत बाबरेसाठी गणेश मोडक दादा यांच्याकडून मात्र 2 षटकारासाठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. संकेत ते षटकार खेचणार का, ते पारितोषिक कमावणार का, आणि त्याला तेवढी खंबीर साथ देतोय सलामीच्या भूमिकेत वैभव माळी. वैभवच्या बॅटमधून समोरच्या दिशेने खोलून मारला षटकार. फटका भारी आहे, स्टेजच्या दिशेने टोकला षटकार. रुपेश वरती मात्र हल्ला बॉल सुरूच आहे. फलंदाज वैभव मालीचा. जिग्नेश आरलोन चिंचगे मंजरपाडा, क्या बात. डिफेन्स केला यावेळेस मात्र सिंगल घेण्याचा प्रयत्न. ओव्हर नंबर 2 इथून रुपेश गोलंदाजी मार्क वरती कंप्लीट करत असताना 2 ओव्हर मध्ये स्कोर झालाय तो मात्र 33 धावा. किरण मसने दादांकडून पारितोषिक येते. संकेत बाबरेने 3 षटकार जर खेचले, 3 चौकार जर खेचले तर 500 रुपयाचा कॅश प्राइज असेल, ते मात्र संकेत बाबरेसाठी. तर या संघाचे 3 संघ मालक आहेत. जिग्नेश आरो 11 चेंजगे मंजरपाडाचे 3 संघ मालक आहेत. मनोहरजी घुडे साहेब, आतिश तुपे आणि रुपेश जाधव यांनी पुरस्कृत केलेला हा संघ आहे. आणि आणखी कॅश प्राइज येत आहे ते मात्र वंजारपाडा संघासाठी. जर 3 चौकार किंवा 3 षटकार खेळले तर शरद विरले सरांकडून देखील प्रत्येकी 500 रुपयाचा कॅश प्राइज असेल. भरपूर कॅश प्राइज. किरण मसने यांचं देखील कॅश प्राइज लागलंय आणि धमाका येतो 2 षटकामध्ये. धावा संख्या ती 33. फटका भारी आहे. संकेत वैभवच्या बॅटमधून पोहोचला खेळाडू, पकडले कॅच, विकेट इथून आउट. पहिला धक्का.